सुंदर दिसणं म्हणजे इंटेरियर डिझायनिंग आहे की नियोजन करणं म्हणजे इंटेरियर डिझायनिंग? फ्लॅटला साजेसं फर्निचर करणं किंवा कलर कॉम्बिनेशन करणं हे सुद्धा इंटिरियर नाही आहे. डेली रुटीनला जे काही सोपं करता येईल आणि त्याप्रमाणे डिझाईन करून घेणं म्हणजे त्याला इंटिरियर डिझाईन करणं आहे. इंटेरियर डिझायनिंग जे आहे ते कारपेंटर कडून करून घेणं योग्य आहे का डिझायनर कडूनच करून घेणं योग्य आहे? तुमचं घर, तुमचे प्रॉब्लेम, तुमचे डेली नीड्स तुम्हाला समजून काम करताना समजून घेणारा माणूस कार्पेंटर होत असेल तर तुम्ही कार्पेंटर कडनं काम करू शकता, पण तसं होत नाही. कारण कोटेशन आल्यानंतर ते काम कोणाकडून करून घ्यावं याचा सगळा गोंधळ उडतो. तुम्ही सांगताय तुमचं एवढं स्क्वेअर फीटचा फ्लॅट आहे, एवढी एवढी रिक्वायरमेंट, या 3 गोष्टीवर तुम्ही काय करताय, तुमचं बजेट विचारताय. पण हे व्हर्च्युअली गोष्टी जे होत आहेत ना हे चुकीचे आहेत. तुम्हाला खरंच फर्निचर किंवा इंटिरियर करायचं असेल तर तुम्ही पहिलं डिझाईन करून घ्या. डिझाईन म्हणजे काय की आमच्या मनात आहे ते प्रत्यक्षात आणण्यासाठी किंवा जे आम्ही बघतो रील्स मध्ये म्हणा तर ते एक्झॅक्टली कसं मी अनेक जण गोंधळलेले त्याच्यामध्ये आणि त्याचा फायदा लोक घेत आहेत स्कॅम करून. 3 लाखात घर, 2.5 लाखात घर, हे तुम्हाला फक्त त्यांच्या दारात आणून सोडायचं काम आहे. प्रॉपर इंटेरियर डिझाईन करणारा व्यक्ती आणि जर काहीतरी तुम्हाला बजेट सांगतोय आणि त्याचं काही पाठीमागचं बॅकग्राऊंड देत नाही तर तो स्कॅम वाला, असं काही त्याच्यामध्ये फरक आहे? मार्केटला AI डिझाईन आलेत, अजून काही पिंटरेस्ट आलेलं आहे किंवा अजून बरेचसे फोटोग्राफ आहेत. उचलायचं आणि तुम्हाला आणून द्यायचं, कॉपी करून पेस्ट करून तुम्हाला दाखवलं. तुम्हाला कसं कळणार की ते खरंच तुमच्या जागेनुसार केलेलं आहे की नाही? तुमच्या जागेनुसार करून घ्या, हे माझं पहिलं प्राधान्य. तुम्ही जर ते केलं नाही. नमस्कार, व्हेरीफाईड इन्क्वायरीजच्या बिझनेस पॉडकास्टमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण चर्चा करणार आहोत इंटेरियर डिझाईन या विषयावर आणि चर्चेमध्ये सहभागी होणार आहेत शुभचिंतनचे फाउंडर संजय नवगिरे सर. सर, मी आत्ताच पुण्यामध्ये फ्लॅट घेतलाय, ओके, आणि मला माझ्या फ्लॅटचं इंटेरियर करायचं, तर मला हे इंटेरियर करण्यासाठी थोडं गाईड करा. पहिलं तर मी तुमचं अभिनंदन करतो, ठीक आहे. आणि तुमचं इंटिरियरचा बद्दल जो कन्सर्न आहे तर पण आपण त्याबद्दल जाणून घेऊ. पहिलं इंटिरियर म्हणजे काय, ठीक आहे. इंटिरियर ॲक्च्युली असं आहे की आपण जे घर घेतोय ते कोणासाठी घर घेतोय, ठीक आहे. जर आपण आपल्या स्वतःसाठी घर घेत असेल तर आपल्या काही गरजा आहेत त्याच्यामध्ये, त्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपण ते घर घेतलेलं आहे. हा पहिला सगळ्यांचाच कन्सर्न असू शकतो. आणि माझं तेच म्हणणं आहे की तुमच्या ज्या गरजा आहेत त्या गरजेनुसार तुमच्या जे काही प्रायोरिटीज आहेत ज्या आलेल्या आहेत आत्ता सध्या, की तुमच्यासमोर मला ते घरमध्ये मला एक बेड होतं, ह्या घरामध्ये 2 बेड आहेत, ठीक आहे. उदाहरण दिलं तर त्या बेडमध्ये मला ते वॉर्डरोब पण पुरत नाही आणि बेड पण पुरत नव्हतं. आता त्यासाठी मी 2 BHK फ्लॅट घेतलेला आणि तिथे मला ते पण करायचंच आहे. आणि त्या गोष्टीचं तुम्हाला जो प्रश्न पडतो की हे पुरत नव्हतं म्हणून मी इथे आलेलो आहे आणि हे जे प्रश्न आहेत तुमचे, हे प्रॉब्लेम आहेत, हे सॉल्व करण्यासाठी इंटिरियर डिझाईनची गरज असते आणि ते तुम्ही ते निश्चितच करून घ्या, असं माझं सुचवणं आहे तुम्हाला. सर, तुम्ही म्हणालात की हे एक प्रकारचं नियोजन आहे, ओके, बरोबर. तर मग मी बऱ्याच माझ्या मित्रांचं बघितलं आहे की घर एकदम सुंदर दिसतं पण कुठंतरी पसारा पडलेलाच असतो त्यांचा, तर मग ते सुंदर दिसणं म्हणजे इंटेरियर डिझायनिंग आहे की ही नियोजन करणं म्हणजे इंटेरियर डिझायनिंग आहे? म्हणजे डेकोरेशन करणं घराचं म्हणजे इंटेरियर डिझायनिंग आहे का नियोजन करणं म्हणजे इंटेरियर डिझायनिंग आहे? तुमचं फार गोंधळ होतं इंटिरियर डिझाईनमध्ये आणि इंटिरियर डेकोरेशनमध्ये. मला सांगायचा उद्देश जसं मागाशी बोललो की तुम्ही तुमच्या घरामध्ये जे प्रॉब्लेम सॉल्व होत नव्हते, म्हणजे तुम्ही आत्तापर्यंत बघितलं असेल की तुमच्या घरामध्ये 1 BHK 2 BHK का जाताय तुम्ही? रिझन बिहाइंड की तुम्हाला ती जागा पुरत नाही आहे. बरोबर. जागा पुरत का नाही आहे? तुमचा प्रश्न तुम्हालाच लक्षात येत नाही आहे, त्याचं उत्तर त्यातच आहे. ॲक्च्युली जागा पुरत होती, त्याचं वेल ऑर्गनाइज घर केलं नाही आहे तुम्ही, वेल इंटिरियर डिझाईन केलं नाही आहे. डेकोरेशन हा नंतरचा पार्ट आहे, ठीक आहे. डेकोरेशन करणं हा सगळ्यांनाच आवडतं, पण इंटिरियर डिझाईन करण्याचा उद्देश कसा आहे की तुमचं जे जागा जी आहे ती प्रॉपर वे युटिलाइज करता आली पाहिजे तुमच्या डेली नीडला. म्हणजे काय होईल की तुमचं ती जागा कमी जरी पडली तरी ते दिसणार नाही की कमी पडते म्हणून. का? तुम्ही वेल ऑर्गनाइज घर केलेलं आहे. तुमचं 1 BHK 2 BHK जायची गरज नाही पडणार तुम्हाला. पण आता ड्यू टू रिझन तुम्ही ते घर घेतलेलं आहे. आता समजा विचार केला तुम्ही घर घेतलेलं आहे, पण हरकत नाही ना. पण आता तिथे प्रॉब्लेम तेच येत असतील तर त्याला आपण काय करणार? म्हणून माझं सजेशन असं आहे तुम्हाला, तुम्ही डेकोरेशनकडे न जाता पहिलं इंटिरियरकडे जावा, नंतर डेकोरेशन करा. माझं असं म्हणणं आहे की बाबा की लोकं काय करतात, मोस्टली माझे 5 लाख रुपये आहेत आणि सर मला त्यांनी घर केलं ना तसं मला घर करायचं आहे. मग मला सगळ्यांना प्रश्न विचारायचा तोच आहे की तुम्ही तुमचं घर स्वतःसाठी घेतलंय का दुसऱ्यासाठी घर घेतलेलं आहे? त्यांनी तसंच केलं असेल आणि तुम्हाला तसंच पाहिजे असेल तर मग ते इंटिरियर करायचं का डेकोरेशन करायचं?
डेकोरेशन तर ॲक्च्युली तसं करता येईल मला 5 लाखामध्ये, पण त्याच्यात खरं तुमच्या जागेला उपयोग आहे का, तुमच्या डेली नीडला उपयोग आहे का, हे सुद्धा महत्त्वाचं आहे ना. कारण त्याची जागा भली एक समजा असा विचार करा की तुमचा लिव्हिंग 10x10चं आणि त्यांचं 10x15चं लिव्हिंग आहे. त्यांचं टीव्ही तुमच्या घरात बसेल का? त्यांचा सोफा सेट तुमच्या घरात बसेल का? नाही ना बसणार. कारण जागा तर सगळी वेगवेगळ्या ठिकाणी जागा वेगळी असेल. प्रत्येक गोष्ट तुमच्या जागेनुसार, तुमच्या डेलीनुसार जर विचार केला, तरच तुम्हाला ते बेनिफिट मिळेल त्याचा. म्हणून माझं सांगायचं आहे की डेकोरेशन करणं नंतर विचार करा, पहिले इंटिरियर डिझाइन करा. ओके. मग हे असं इंटेरियर डिझायनिंग जे आहे ते कारपेंटरकडून करून घेणं योग्य आहे का डिझायनरकडूनच करून घेणं योग्य आहे? आता विचार असा केला तर तो बजेटनुसार प्रत्येकाचं थिंकिंग आहे आणि प्रत्येकाला असं वाटतं की मी कुठलं तरी फर्निचर तयार केलं म्हणजे इंटिरियर डिझाइन केलं, है ना. मगापासून आपला एक विचार तोच चालू आहे की तुमचं घर, तुमचे प्रॉब्लेम, तुमचे डेली नीड्स तुम्हाला समजून काम करताना समजून घेणारा माणूस कार्पेंटर होत असेल, तर तुम्ही कार्पेंटरकडनं काम करू शकता. पण तसं होत नाही, कारण रिझन बिहाइंड तुम्हाला ते सांगता येत नाही आणि त्याला ते समजत नाही, कारण तो टेक्निकली पार्ट तसा तो नाही आहे. तो फक्त काय करू शकतो, मटेरियल कापू शकतो. तुम्ही सांगाल तेवढं मटेरियल कापू शकतो आणि जिथं लावायचं सांगितलं तिथे करू शकतो. त्याचं नुकसान काय होऊ शकतं तुम्हाला? 3 ते 4 नुकसान तुमचे तिथे ठळकपणे दिसतात मला. एक तर तुमचं वेल ऑर्गनाइज घर होणार नाही आहे. दुसरं आहे तुमचं अनवॉन्टेड मटेरियल वेस्टेज जाणार आहे. तर प्री प्लॅनिंग नाही आहे. तिसरं तुमचं नाहक पैसा खर्च होणार आहे. जे की तुम्ही जर इंटिरियर डिझाइनकडनं करून घेतलं, प्री प्लॅन करून घेतलं, तर तुम्हाला त्याचं मटेरियलची क्वांटिटी काढता येईल. जिथं खर्च करायचा आहे तिथंच खर्च करता येईल आणि जिथे तुम्हाला गरज नाही आहे तिथे तुम्ही टाळू शकता. म्हणजे थोडक्यात एक्सपेरिमेंट टाळता येईल. आता हे तुम्ही निर्णय घ्या, की तुम्हाला कार्पेंटरकडनं करून घ्यायचं आहे का इंटिरियर डिझायनर करून घ्यायचं आहे. माझं तर सोप्यात सोपं सांगायचं झालं, तर तुम्हाला तुमचा एक्सपेरिमेंट टाळायचा असेल, तर तुम्ही इंटिरियर डिझायनरकडनं करून घ्या. आणि जर तुम्हाला एक्सपेरिमेंट करायचं असेल, तर तुम्ही बिनधास्त कार्पेंटरकडनं करून घ्या. जेणेकरून तुमचं बजेट 5 लाख ते 10 लाखाचं 20 लाख होऊ शकतं. सर माझा फ्लॅट तर 2 BHK आहे, परंतु मला थोडंसं म्हणजे बजेटच्या रिलेटेड ऐकायला आवडेल की 1 BHK, 2 BHK, 3 BHK असे वेगवेगळे फ्लॅटचे जे साईज असते त्यानुसार आपल्याला कोटेशन येतं आणि कोटेशन आल्यानंतर ते काम कोणाकडून करून घ्यावं याचा सगळा गोंधळ उडतो. तर याच्यामध्ये तुम्ही मला काही गाईड करू शकाल का? कारण मी अशी बरीच कोटेशन घेतलेली आहेत आत्ता, पण मला कळत नाही आहे की कुणाकडून काम करून. यू मीन की तुम्ही सांगताय असं की मी आता 5 लाखाचं एक कोटेशन मिळालं असेल तुम्हाला, 8 लाखाचं मिळालं असेल, कोणाचं 3.5 लाखाचं मिळालं. बरोबर आहे ना? असेच काही तुमच्याकडे कोटेशन आले असतील. पण तुम्ही विचार करताय की नेमकं काय करायचं हा तुमचा एक प्रश्न आहे की मी करून काय करू? म्हणजे कार्पेंटरने घेतलं तर तो म्हणतो 2.5 लाखात ते करून देतो तयार आणि मग कंपनीकडनं काय घेऊ मी? म्हणजे ह्या 2 गोष्टींमध्ये तुमचा गोंधळ जास्त आहे, की 1 BHKचं कोटेशन घ्यायचं का 2 BHKचं कोटेशन घ्यायचं? ॲक्च्युली कसं आहे, बजेट जे आहे, व्हर्बली बजेट तुम्ही घेताय. काय होतंय, की तुम्ही तुम्ही सांगताय तुमचं एवढं स्क्वेअर फीटचा फ्लॅट आहे. तुम्ही सांगताय माझा 1 BHKचा फ्लॅट आहे. माझं एवढी-एवढी रिक्वायरमेंट आहे. ह्या 3 गोष्टीवर तुम्ही काय करताय, तुमचं बजेट विचारताय. तर हे अगदी तुमचं प्रायमरी तुमचं योग्य आहे ते बोलणं. पण हे व्हर्च्युअली गोष्टी जे होत आहेत ना, हे चुकीच्या आहेत. म्हणजे माझ्या दृष्टिकोनातून मी तर तुम्हाला सांगितलं, की तुम्ही पहिलं तुम्हाला खरंच फर्निचर किंवा इंटिरियर करायचं असेल, तर तुम्ही पहिलं डिझाइन करून घ्या. डिझाइन म्हणजे काय, की तुमच्या ज्या रिक्वायरमेंट आहेत, त्या रिक्वायरमेंट तुमच्या जागेचं माप हे सगळं त्या इंटिरियर डिझायनरला कळवलं गेलं पाहिजे किंवा त्याला बोलवलं गेलं पाहिजे. त्याच्यानंतर डिझाइन झाल्यानंतर त्याच्याकडनं ती लिस्ट काढून घ्या मटेरियलची, की बाबा मला मटेरियल एवढं लागतंय, किती लागतंय. तुम्हाला अंदाज येईल, तुम्ही मटेरियल कुठूनही घेऊ शकता. ओके. ठीक आहे. ज्याचा बेनिफिट आहे. डिझाइन झाल्याशिवाय तुम्हाला मटेरियलची क्वांटिटी काढता येणार नाही आणि क्वांटिटी काढल्यानंतर एक 2-3 बेनिफिट असतात, की कार्पेंटरला तुम्हाला वाटलं, की कार्पेंटरकडे करून घ्यायचं आहे. म्हणजे तुम्ही सांगू शकता कार्पेंटरला, की बाबा माझं हे जे मटेरियल एवढीच क्वांटिटी आहे, हे डिझाइन आहे, याच्या पलीकडे मला काम करायचं नाही आहे आणि त्यातनं तुम्ही ते सहज तुमच्या बजेटमध्ये काम करू शकता. त्यामुळं तुम्ही तिथे कन्फ्युजन होऊ नका, की हे 7 लाखाचं आणि 8 लाखाचं किंवा 2.5 लाखाचं, 5 लाखाचं. याच्यात तुम्ही गोंधळात पडू नका. पहिलं तुम्ही डिझाइन करा. डिझाइन करून घेतल्यानंतर तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. हे माझं असं पहिलं प्राधान्य आहे त्याला. तुम्ही त्यालाच प्राधान्य द्या. तुम्ही अशी डिझाईनची सर्व्हिस देता का? हो, आम्ही देतो ना डिझाइन. आम्ही डिझाइन देतो कारण काय प्रत्येकाला हे प्रश्न पडलेलेच आहेत. पण ते त्यांना काय करायचं जसं तुम्ही गोंधळलात, तसे अनेक जण गोंधळलेले याच्यामध्ये आणि त्याचा फायदा लोकं घेत आहेत स्कॅम करून. लोकं आजकाल ॲडव्हर्टाइज खूप करतायत.
3 लाखात घर, 3.5 लाखात घर, 2.5 लाखात घर, हे अगदीच तुम्हाला फक्त त्यांच्या दारातपर्यंत आणून सोडायचं काम आहे. नंतर लक्षात येतं काम चालू केल्यानंतर, अरे 2.5 लाखाचं सांगितलं तर हे तर 2.5 लाखाचं होत नाहीये, बरोबर ते 20 लाखाचं होतंय. बरोबर असं चुकीच्या मार्गाने आपण स्वतः जातो आणि मग दुसऱ्याला दोष देण्यात काही पॉईंट राहत नाही. मग त्यासाठी आपण काय करायला पाहिजे, डिझाईन हे पहिलं फर्स्ट आहे. मग भले तुम्ही कुठं करून घ्या. तुम्हाला डिझाईन पटलं, तुम्हाला आवडलं, त्याच्यानंतर त्याची क्वांटिटी काढा. क्वांटिटी काढून सरळ तुम्हाला ज्याच्याकडनं वाटतं त्याकडनं करून घ्या. म्हणजे मला याच्यात हे ऐकायला आवडेल की इंटेरियर डिझाईन केलं जातं, म्हणजे त्याच्यामध्ये काही अशा ठराविक स्टेप्स आहेत का, की ज्या स्टेप्समधून जर कुणी जात असेल तर तो प्रॉपर इंटेरियर डिझाईन करणारा व्यक्ती, आणि जर काहीतरी तुम्हाला थातूर मातूर काहीतरी एक बजेट सांगतोय आणि त्याचं काहीही पाठीमागचं बॅकग्राऊंड देत नाही, तर तो स्कॅमवाला, असं काही त्याच्यामध्ये फरक येतो का? एक्झॅक्टली. मग तर सांगतो ना, डिझाईन करून घ्या. डिझाईन केल्याने काय फरक पडेल तुम्हाला? तो खरा ॲक्चुअल डिझायनर असेल, तो डिझाईन करत बसेल. हम्म, त्याला तुमच्या गरजेनुसार तो डिझाईन करून देईल. हम्म, ठीक आहे. तो जर डिझायनरच नसेल, हम्म. तो कॉपी पेस्टवाला असेल. ह्यानी म्हणजे बरेचसे आता मार्केटला AI डिझाईन आले आहेत. अजून काही Pinterest आलेलं आहे किंवा अजून बरेचसे फोटोग्राफ आहेत. उचलायचं आणि तुम्हाला आणून द्यायचं. 3D सुद्धा उपलब्ध आहे मार्केटमध्ये, म्हणजे हम्म. तुमच्या नेटवर, मोबाईलवर सुद्धा. हम्म. तर तुम्ही ते कॉपी करून पेस्ट करून तुम्हाला दाखवलं. तुम्हाला कसं कळणार की ते खरंच तुमच्या जागेनुसार केलेलं आहे की नाही? तुमच्या जागेनुसार करून घ्या, हे माझं पहिलं प्राधान्य आहे. हम्म. तुम्ही जर ते केलं नाही तर तुमचं नुकसानच आहे त्याच्यात ते. ओके. आणि तो जो करत नाही आहे त्याने उगाच तुम्हाला 3D करून दाखवतंय, तर पहिलं 3D करून घेऊ नका. त्याला 2D वर्क, म्हणजे आपण म्हणतो की त्याला ड्रॉइंगचं डिझाईन करून घ्या. म्हणजे जेणेकरून तुम्हाला ते नंतर 3D करून घ्या. कलर स्कीम नंतर करून घ्या. हे पहिलं त्यातलं म्हणजे स्कॅमपासून वाचण्यासाठी हे खरं महत्त्वाचं कारण आहे. नाहीतर तुम्ही स्कॅममध्ये सहज फसले जाल. आणि ओके, ते म्हणजे हां. तुम्ही असं सजेस्ट करताय की पहिल्यांदा तुम्ही डिझाईन करणं गरजेचं आहे. डिझाईनमुळं तुम्हाला किती बजेट लागेल किंवा किती खर्च होईल याचा तुम्हाला अंदाज अंदाज येतो. येईल. बरोबर, बरोबर. बरोबर. आणि मग तुम्ही कोटेशन इव्हॅल्युएट करू शकता. करेक्ट. नाहीतर कंपॅरिझन कशासाठी करणार तुम्ही? तुम्ही म्हणलात आता, जसं तुम्ही मगाशी गोंधळ उडाला ते तुमचा, की मी यांनी 5 लाखात दिलेलं आहे, 8 लाखाचं दिलेलं आहे. नेमकं कोण काय करतंय, कशात काय देणार आहे, कुठलं मटेरियल वापरणार आहे, हे तुम्हाला कसं कळणार आहे? आणि कोणाशी जज करणार तुम्ही? 5 लाखाशी जज करणार आहे तर काय देणार आहे तो? एक समजा डब्बा करून दिला त्यांनी. हम्म. तो म्हणला की नाही, तुमच्या बजेटमध्ये मी 5 लाखात दिलेलं हे एवढाच डब्बा करून देणार आहे. मग तुम्हाला ते परवडणार आहे का? तुमच्या गरजेनुसार ते सुटेबल आहे का? तुम्ही म्हणाल की नाही माझं नाही, मग परत खर्च वाढणार. तो 5 लाखाचा 20 लाखापर्यंत घेऊन जाणार. त्याच्यापासून वाचत असेल तुम्हाला तर डिझाईन करणं हा सगळ्यात सोपा मार्ग आहे आणि गॅरंटेड मार्ग आहे तो. तुमचे पैसे वाचवण्यासाठी आणि तुमचं योग्य पैशामध्ये काम करून घेण्यासाठी डिझाईन करणं फर्स्ट इम्पॉर्टंट आहे. म्हणून मी डिझाईन सर्व्हिस चालू केली. ती पण तुमच्यासाठी सोपं आहे ते. बरं, आता हे जे डिझाईन इंटेरियर डिझाईन करतात त्यासाठी ते वेगवेगळ्या मटेरियलचे कोटेशन्स आलेले आहेत त्याच्यामध्ये मला, म्हणजे वेगवेगळ्या मटेरियल्स आहेत त्याच्यामध्ये. तर ती मटेरियलची क्वालिटी, त्या मटेरियल कुठून सोर्स झालं आहे किंवा कुठल्या कंपनीचा आहे की लोकल ब्रँडचा आहे, याच्यामध्ये जो आणखी एक लेवलचं मला वाटतं की कॉस्ट कटिंग होऊ शकतं किंवा माझे पैसे वाचू शकतात. तर याबद्दल काय सल्ला द्याल तुम्ही? हां, मी तेच सांगितलं की तुमचं डिझाईन एकदा रेडी झालेलंच आहे. त्याची क्वांटिटी काय काय आहे? कंपॅरिझनसाठी तुम्हाला 4 दुकानं फिरायला सोपं झालं ना, की तुम्ही विचार केला की मला हे चॅनल आहे, मला ह्या कंपनीचं पाहिजे. तुम्ही ऐकलंय म्हणून जाताय, पण तुम्ही प्रत्यक्ष जाऊन दुकानात विचारा की कुठल्या कंपनीचं चांगलं आहे, किंवा ब्रँडेड दुकानामध्येच जावा. मी तर रेकमेंड करतो तुम्ही ब्रँडेडमध्ये जावा. केव्हाही तुम्ही लोकल म्हणण्यापेक्षा की साध्या ज्याच्यात आपण म्हणतो की आत्ता मार्केटला काय झालं की ह्या कंपनीचा छापा मारून देणारे लोक भरपूर आहेत. तर तसे त्याच्यात नका जाऊ. दुकानामध्ये जाऊन चौकशी करा. 4 ठिकाणी तुम्हाला योग्य वाटतं त्या ठिकाणी तुम्हाला आलं तर तुम्ही घेऊ शकता ते. पण तुमचे पैसे वाचतील कधी? ह्याच कारणामुळे वाचतील. हा, तुम्ही डिझाईनच सगळ्या गोष्टींचा बेसिक बेसिक तेच आहे. बरोबर आहे. आता मी तुमचं डिझाईनच्या रिलेटेड जे काही तुम्ही बोलला ते ऐकलं. बरोबर. त्यानंतर तुमचं मटेरियलवरती जे ओपिनियन आहे ते पण ऐकलं. तर मला असं वाटतं की मला तुमच्याच फर्मबरोबर काम करायची इच्छा आहे. बरं. परंतु तुम्ही असं मला काय वेगळं द्याल इतरांपेक्षा की मी सगळ्यांचं कोटेशन जे आलेलं आहे ते बाजूला ठेवून तुमच्या बरोबर जावं? ओके. आता मगापासून तुम्हाला तेच सांगतोय की माझा म्हणण्याचा उद्देश एकच आहे की तुमचा जो पैसा आहे तो असाही फुकट वरून कुठून तरी पडलेला नाही किंवा कुठून तरी आलेला नाही किंवा तुम्हाला कुठेतरी सापडलेला पण नाही आहे. तुम्ही खूप कष्टाने आलात वर. आणि कष्टाने जे पैसे आहेत ते सगळ्या
ज्या ठिकाणी लावायचे त्याच ठिकाणी लागले गेले पाहिजे, हा माझा पहिला उद्देश आहे. दुसरा उद्देश असा पण त्यामध्ये बघितलं मी, की जी काही गृहिणी आहे किंवा माता भगिनी आहेत, त्या एकतर तुमच्या बरोबर काम करण्याची इच्छा पण आहे त्यांना, पण ड्यू टू रिझन की तुमचं वेल ऑर्गनाइज घर नसल्यामुळे तुम्ही त्यांना वेळच भेटत नाहीये, म्हणजे तुम्हाला थोडक्यात असं म्हणायचंय की यांचा जो वेळ आहे ते सगळं घर आवरण्यातच जातो, आवडण्यातच जातो. मग ते पार्ट टाइम वर्क किंवा काय करू शकत नाही. करू शकत. बघा तुम्ही तुमच्याकडे एक तुम्हाला सिच्युएशन सांगतो, तुम्ही अनुभवत असाल की तुमच्याकडे एखाद्या वेळेस असं विचार करा की तुमच्याकडे पाहुणे आलेत, अचानक पाहुणे येणार आहेत आणि तुमच्या मिसेसला तुम्ही सांगितलं की तुमच्या माझ्याकडे असे 4 लोक येणार आहेत, तर मिसेस काय करेल घरामध्ये आल्यानंतर? घर चांगलं दिसावं हे सगळ्यांची इच्छा आहे ना. मग त्या गोष्टीला जे काही पसारा पसरलेला आहे ना, मग मुलांनी इकडे कुठे पुस्तक टाकले असतील, आता शेवटी त्याला मुलं पण कारण नाही आहेत, आपण सुद्धा कारणभूत असतो. कारण आपण कधी कधी बाजारात जातो आणि आपण म्हणतो हे फळ आणले ते ठेव, फ्रीज दिलेलं असतं पण आपण टेबलवर ठेवून देतो. काय अर्थ आहे त्याला? म्हणजे हे जे गोष्टी आहेत ना, ह्या गोष्टी कोण आवडतं घरामध्ये? आजकाल नोकर तर मिळत नाहीत ना. नोकर, बायको म्हणजे नोकर नाहीये, तिला काहीतरी जगण्याचा अधिकार आहे. मग ह्या गोष्टीचा सुद्धा आम्ही विचार करतो. बरोबर. ह्या डिझाईनमध्ये आम्ही ह्या सुद्धा गोष्टीचा विचार करतो, जेणेकरून तुम्हाला सोयीस्कर कसं करता येईल घर, हे आमचा मेन उद्देश आहे. आणि हे दुसरे म्हणजे 2 कारणासाठी आमच्याकडे येऊ शकता तुम्ही, असं माझं एक हे आहे. माझं महत्वाचं कारण तर तो पसारा आहे आणि ते जे आवरण्यामध्ये वेळ जातो ना, तो मला कट करायचा आहे. म्हणजे ते जे असं म्हणतात ना, पसारा कॅनॉट बी क्रिएटेड और नॉट बी डिस्ट्रॉइड, ओनली ट्रान्सफर्ड फ्रॉम वन लोकेशन टू अनदर लोकेशन. बरोबर आहे. ते म्हणजे ऍक्च्युली कोणाला घर चांगलं आवडत नाही. तुम्ही जसं मगाशी म्हणला की अरे मला डेकोरेशन म्हणजे दिसायला घर खूप सुंदर आहे आणि मला ते घर दिसायला पाहिजे चांगलं. म्हणजे तुम्ही जर अर्थात तुम्ही घर वेल ऑर्गनाइज नसेल तुमचं घर, तर सुंदर होणारच नाही. आणि राहिला काय प्रश्न की तुम्ही पोस्टर आणून ठेवा, वॉलपेपर आणून लावा, कुठलं काही आणून ठेवा, त्याचा तुमचा मेंटेनन्सचा कॉस्ट वाढत जाणार त्याच्यामध्ये. म्हणजे तुम्ही स्वतः अडॉप्ट केलेल्या गोष्टी तुम्ही आणून ठेवताय, म्हणजे अडॉप्ट करताच आहे, आणि ते मेंटेनन्स कोण करतंय? तर घरची गृहिणी करते. बरोबर आहे. मग विनाकारण तिला कशाला, म्हणजे तिचे काही छंद आहेत, तिला काहीतरी इच्छा आहे की मला मी करिअर करायचंय. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की तुम्ही त्या घरामध्ये राहणाऱ्या गृहिणीचा विचार करताय, हो. त्याच्यामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या प्रोफेशन असणाऱ्या लोकांचा विचार करताय की त्यांना सुटेबिलिटी कशी मिळेल. बरोबर आहे. म्हणजे जर कोणाला वर्क फ्रॉम होम करायचं असेल तर त्याचा विचार करताय, बरोबर आहे. आणि पटकन आवरून जरी निघायचं असेल तर त्याचा पण विचार करताय. माझा उद्देश तोच आहे अचानक ना. कोणीतरी पाहुणा तुमच्याकडे येत असेल तर त्याचाही विचार करताय. अगदी. म्हणजे तुम्ही अशा वेगवेगळ्या Angle विचारातून अँगल मधून तुम्ही ते डिझाईन बनवता, बरोबर असं आहे. तुमचं म्हणणं आहे. हो, नाही तसंच करावं लागतं. म्हणून मी तुमच्याकडून बनवून घ्यावं असं तुम्हाला वाटतंय. बरोबर आहे. कारण तुमचं घर जे तुमच्यासाठीच आहे, पण इतर लोक सुद्धा, म्हणजे पाहुणे येणं सुद्धा एक आपली संस्कृती आहे आणि पाहुणे आले म्हणजेच आपलं एक प्रॉस्पेरिटी आहे. आपण त्याला टाळू शकत नाही. आपण जोपर्यंत घरात लोकांना बोलवत नाही ना, तोपर्यंत आपलं घर प्रॉस्पर होत नाही, म्हणजे वाढत नाही आहे. ते तुम्ही वाढवण्यासाठी तुमच्या घरात पाहुणे आलेच पाहिजेत, त्याचा विचार केला पाहिजे. म्हणजे आम्ही एकाच वेळेस घरात राहणाऱ्या लोकांचा पैसे का खर्च करताय, नंतर दुसरं तुमचं गृहिणी काय, त्याला काहीतरी छंद आहे, तिला काहीतरी अर्थाने काहीतरी, तिला काहीतरी करिअर केलं आहे, काहीतरी शिकली आहे, तिला पण त्याचा उपयोग झाला पाहिजे ना. ती सगळ्यात गोष्टीत गुंतली गेली आहे, तुम्ही आपल्या लोनमध्ये अडकून बसला आहे. म्हणजे प्रत्येकजण टेन्शनमध्ये का जगायचं तर एकदम व्यवस्थितपणे जगा, आणि त्या जगण्यासाठी इंटिरियरकडनं आमच्याकडनं हे सगळ्यात महत्वाचं ठरू शकतं. तुम्ही असा सुटसुटीत विचार करता. ते विचार करणं गरजेचं आहे. तुम्ही जर हे विचार नाही केला तर तुम्ही पसारात आवरावरी तुम्हालाच करणं भाग आहे. बरं, मला अजून एक प्रश्न म्हणजे पडलाय की हे 2 BHK फ्लॅट तर मी घेतलेला आहे, पण 2 BHK फ्लॅट मध्ये मला इंटेरियर करायचंय ते माझ्या स्टेपनुसार, म्हणजे माझी जशी कॅपॅसिटी आहे खर्च करण्याची त्यानुसार करायचंय. तर त्याच्यामध्ये तुमची सुटेबिलिटी आहे का? हो, आहे ना. ओके, अगदी ते सुद्धा म्हणजे पॉसिबल आहे. पहिल्यांदा हॉलचं करेल, परत नंतर माझं किचन करेल, त्यानंतर मग मी माझं बेडरूम करेल, असं करू शकतो का? तुम्हाला खरं तर टप्प्याटप्प्याने इंटिरियर करायचं आहे किंवा तुम्हाला टप्प्याटप्प्याने तुमचं फर्निचर करायचं असं तुमचं म्हणणं आहे, नाही अगदी रास्त आहे. कारण माझं तेच म्हणणं आहे की तुम्हाला जेव्हा तुमचं इच्छा असते पैसे खर्च करायची, त्याच वेळेस ते तुमची इच्छा तयार होते आणि मला इंटिरियर करायचं असं सगळ्यांचं म्हणणं असतं. बरोबर. होतं काय की माझं याच्यामध्ये तुम्हाला सुचवताना असं सुचवतं की तुम्ही एकदाच करून घ्या सगळं इंटिरियर. त्याचं कारणही असं आहे की मटेरियल हे स्टँडर्डाइज आहे. म्हणजे लॅमिनेट म्हणा, व्हिनियर म्हणा किंवा प्लायवूड म्हणा, हे स्टँडर्डाइज आहे. जसं साईज असते 8x4,
8x4 त्याच्यावर काही मिळणार नाही तुम्हाला. 8x4चा जो युटिलायझेशन आहे पर्पज आपल्या डिझाईननुसार, ते काही मटेरियल त्यातलं वेस्टेज जाणार आहे. वेस्टेज इन द सेन्स की युटिलाइज केलं जाणार नाही आहे आणि ते काही दिवस कारणास्तव पडून राहणार आहे. जेव्हा तुमचा वेळ येईल त्यानंतर तो युटिलाइज होणार आहे. पण तोपर्यंत इन केस ऑफ ते हवामानाच्या याच्यामध्ये अडकून राहिलं किंवा अडगळीच्या सामात अडकून बसलं तर तुम्हाला ते एक अडचणच राहणार आहे घरामध्ये. त्याशिवाय ते मटेरियल युटिलाइज होईल याची काही गॅरंटी नाही आहे. तर त्या साईजला सुटेबल झालं पाहिजे. ठीक आहे. पण आता हे जे मटेरियल, एकतर हे एक रिझन आहे की तुम्ही ते काम करून घ्या वन टाइम. दुसरं रिझन असं आहे की छोट्या कामाला माणसं मिळत नाहीत. असं म्हणू शकता की तुम्ही मला फक्त टी युनिट करून द्यायचंय, तर टी युनिटसाठी एक वेळेस माणूस येईलही, पण तो 100% चांगला भेटेल याची गॅरंटी नाही आहे. का? कारण जे स्टँडर्ड काम करणारे चांगले लोक आहेत ते छोट्या कामात वेळ देऊ शकत नाहीत. ओके. आणि तुम्हाला तुमच्या वेळेनुसार यायला आजकाल ते काही प्रोसेस नाही आहे. त्यामुळं ट्रान्सपोर्टेशनसुद्धा खूप महाग आहे. त्याचबरोबर तुमचा टाईम, लेबरचा टाईम आणि सगळ्याचं सोसायटीचा पण एक प्रॉब्लेम आहे. आज 2 ते 4 बंद करतात, काही ठिकाणी 1 ते 5 बंद करायला लावतात. मग त्या गोष्टीमध्ये तुमचं काम कसं शक्य आहे? जेवढा तुम्हाला वेळ भेटेल तेवढ्या वेळात तुम्ही जेवढं काम करत असेल तेवढं करून घ्या. म्हणजे त्यातनं तुमचे पैसेही वाचतील आणि पैसे वाचत नसेल तर उपयोग करून त्याचा खरं काम करण्यात काही पॉईंट नाही आहे. माझं एकच मत आहे की बुवा तुम्ही वन टाईम करून घ्या. आता शेवटी तुमचा निर्णय येतो की तुम्हाला टप्प्याटप्प्याने करायचं का कसं करायचं. तर असे माझा एक आणखी प्रश्न आहे की माझी जी सोसायटी आहे ना तिथं जर ते 2 म्हणजे दुपारी वगैरे काम केलं तर लोक येऊन कंप्लेंट करायला लागतात. हो हो ओके. तर ते जे मगाशी आपण बोललो मॉड्युलर डिझाईनचं, मॉड्युलर फर्निचरचं, तर एकदा तुम्ही डिझाईन करून घेतलं आणि डिझाईन करून घेतल्यानंतर तुम्ही ते कुठल्या तरी एका ठिकाणी बनवून परत तुम्ही आणून तिथं बसवू शकता, असं काही आहे का तुमच्याकडे कन्सेप्ट? कारण तो तिथं जो आवाज होतो त्याच्यामुळे जो इतर शेजाऱ्यांना त्रास होतो तो होऊ नये म्हणून मग काय करू शकता? नाही, ॲक्च्युली कसं आहे याच्यामध्ये मी माझ्याकडे ती कॉन्सेप्ट तर आहेच आहे. ते मी करून देऊ शकतो तुम्हाला. पण माझं कसं होतं याच्यामध्ये ट्रस्ट फॅक्टरसाठी मी तुमच्या घरीच का करतो, कारण मी जे काही कमिटमेंट करतोय तुम्हाला, हे मटेरियल यूज करणार आहे, ते मटेरियल यूज करणार आहे, हे तुम्हाला प्रत्यक्ष दिसतं. काय काम चालू आहे, कसं काम करतायत. त्याचा दुसरा ड्रॉबॅक असा आहे की मी मटेरियल बाहेरून आणून लावून पण देईल तुम्हाला. ठीक आहे. पण ते तुमच्या जागेला कितीही काही केलं तरी सुटेबल होत नाही. का होत नाही? कारण काही ठिकाणी कॉलम बाहेर आला असतो, कुठेतरी बीम बाहेर आला असतो, कुठली भिंत सरळ नसते. त्यामुळं ते जे काही बाहेरून फर्निचर आणू त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं जर सॅटिस्फॅक्शन होत असेल तर तुम्ही ते युटिलाइज करू शकता. पण माझ्या हिशोबाने ॲज अ डिझायनर ते सुटेबल होत नाही. कारण मला एकदम पॅरलल पाहिजे असतं. तुम्ही खर्च का करताय पैसे? की तुम्हाला एकदम सुटेबल पाहिजे. मग सुटेबल पाहिजे असेल तर तिथे जागेवर केलेलं कधी पण फर्निचर चांगलं असं हे माझं सुचवणं आहे तुम्हाला. बाकी तुम्हाला असं वाटलं की याच्यामध्ये हे बाहेरून करून आणलं तर करून द्यायला मी तयार आहे. म्हणजे आता जर तुम्ही डिझाईन ऑलरेडी बनवलेलं आहे, तुम्ही त्या जागेचं पूर्ण मेजरमेंट घेतलेलं आहे, तुम्ही ती जागा पण बघितलेली आहे, ते कॉलमचं वगैरे पण ॲडजस्टमेंट तुमच्या लक्षात आलेलं असेल त्या डिझाईनमुळं, तर अशा परिस्थितीमध्ये आपण बाहेर बनवणं कितपत योग्य आहे? मी तेच सांगतो. आता कसं आहे की मशिनरीसुद्धा लिमिटेशनमध्येच काम करतात ना. सगळ्याचं स्टँडर्डायझेशन आहे. म्हणजे ते प्रत्येक गोष्ट स्टँडर्डमध्ये मोडली जाते. मग मॉड्युलर फर्निचर असो नाहीतर त्याचा येणारा रॉ मटेरियल असो, सगळं स्टँडर्ड याच्यामध्ये येतं आणि कोणाला वेस्टेज जाऊ नये. म्हणजे कुठे-शेवटी मी पण एक मॅन्युफॅक्चर असा विचार केला तर मलाही वेस्टेज जाऊ नये हे मी विचार करणार ना. आता हे विचार करण्यासाठी एक स्टँडर्ड प्रॅक्टिस केलेली की मास क्वांटिटीमध्ये की आपण ज्यावेळेस काम करतो हे स्टँडर्डायझेशन आहे. 6x4चा वॉर्डरोब करायचा, 5x4चा वॉर्डरोब करायचा. पाठीमागं खास नाही काढू शकत कारण ड्यू टू रिझन कॉलमला तर मशीनमध्ये तसं काही करता येत नाही. मग ते प्रॅक्टिकली तुम्हाला ऑन साईटच करावं लागेल काय करायचं झालं तर. आणि करायचं झालं तर मग परत मुद्दा तोच आला की तुम्ही फर्निचर तुम्ही म्हणजे रेडीमेड फॅक्टरीमधून तयार करून आणले परत परत इथं करताय. डबल काम कशाला करायचं? बरं ती जी त्याची अलाइनमेंट असते, जे कंपनीमध्ये फिटेड होऊन जाते, इथं आल्यानंतर ती सुटेबल होती की नाही? कारण इथं ते कॉलम बीममुळं बाहेर आलेली असते जागा. त्याला सुटेबलच करता येत नाही. खूप ड्रॉबॅक आहे त्याचा. म्हणजे हा म्हणजे जर अडचण. असं कोणी मला सुचवत असेल की आम्ही आमच्या फॅक्टरीमध्ये बनवू आणि तुमच्या इथं आणून लावू, हां. काही लोकांच्या बरोबर जे माझं बोलणं झालं
त्याच्यामध्ये ती लोक असं मला सुचवत होते की तुमच्या इथं जो त्रास होतोय आवाजाचा वगैरे तो होणार नाही, तर मी फॅक्टरीमध्ये बनवून आणून इथं इन्स्टॉल करून देईल. तर हे योग्य नाही असं तुम्हाला नाही, सुचवायचं का? योग्य नाही असं नाही म्हणत मी. प्रत्येकाच्या गोष्टीनुसार प्रत्येकाला सुटेबल काय वाटतं त्याने ते करावं. पण ॲज अ डिझायनर, ॲज अ एक मी सुद्धा स्वतः मला पण डिझाईन घर करायचंच आहे मला. तर मी काय करणार त्याच्यामध्ये? हं. मला 1-1 इंच वाया घालू द्यायचं नाही मला प्लाय हं. किंवा जे काही मटेरियल आहे ते. तर युटिलाइज करताना मला ते कॉलम बीमला पण सुटेबल करायचं आहे. हं. हे शक्य नाही याच्यामध्ये मला हे सुचवायचं आहे. हं. रॉ पण डिझाईन केल्यानंतर आणि मेजरमेंट घेतल्यानंतर शक्य नाही असं का म्हणता? मी तेच सांगतो, की मशिनरीमध्ये एक स्टँडर्ड पण आहे, की एवढंच मटेरियल कापू शकते आणि एवढंच करू शकते. आणि त्याचं मास प्रोडक्शन चालू आहे ना. हं. मास प्रोडक्शनमध्ये तुमच्या कस्टमाइज फंड जागेनुसार करू शकत नाही. हा ड्रॉबॅक आहे मेन याचा. नाही, मशीनवरती फर्निचर बनवणं किंवा ते जे कटिंग करणं हा माझा प्रश्न नाहीये. माझा प्रश्न हा मॉड्युलर आहे की कॉन्सेप्ट जो आहे. नाही, मॉड्युलर कन्सेप्टबद्दल नाही बोलत आहे मी आत्ता. हं, हं, मी काय म्हणतोय की तुम्ही कस्टम फर्निचरच घ्या, कस्टमच गोष्टी घ्या. हं. परंतु माझं मेजरमेंट घेऊन तुम्ही तुमच्या फॅक्टरीमध्ये बनवा आणि आणून इन्स्टॉल करा. मी मशीनमधून करा असं नाही म्हणत. बरोबर आहे ना. मग पण तसं करता येतं का? तसंही करता येतं. पण त्याला सुद्धा लिमिटेशन आहे. तेच सांगतो हां, तुम्हाला, ओके. काय की लिमिटेशन आता आहे कसं आहे समजा मी तर वॉर्डरोब 7 फुटाचा आहे, हं, असं गृहीत धरा तुम्ही. हं. तर वॉर्डरोब 7 फुटाचा टेम्पोमधून घेऊन जाणं शक्य आहे का? अच्छा, ओके. ट्रान्सपोर्टेशनचा प्रॉब्लेम. ट्रान्सपोर्टेशनचा प्रॉब्लेम आहे. बरं ते ट्रान्सपोर्टेशनमध्ये कसं तरी घेऊन गेलो आपण. हं. लिफ्टमध्ये बसेल का? अच्छा. म्हणजे असं घरात तुमचा कितवा मजल्यावर फ्लोर आहे? म्हणजे 5व्या 5व्या मजल्यावर. मजल्यावर आहे. 5व्या मजल्यापर्यंत 7व्या जे 7 फुटाचा वॉर्डरोब हं. घेऊन जाणं शक्य आहे का? बरोबर आहे. हे ती अशा पण काही अडचणी परमिशन आहेत. नाहीये. हां, प्रत्येक गोष्टीच्या अडचणी आहेत हं, आणि ते पॉसिबल नाही आणि लेबरवर सुद्धा डिपेंड आहे ना. हं. पण माझं तेच म्हणणं आहे तुम्हाला, की शेवटी आम्ही काय करू शकतो तिथे? तिथे येऊन कटिंग करू शकतो हं. आणि इथून फिटिंग करू शकतो. ओके, फिटिंग करताना पण सुद्धा अडचणी आहेत अलाइनमेंटच्या. ओके. अलाइनमेंट कधी होत नाहीये हं. ड्यू टू रिझन त्याचं कॉलम अँड बीममुळं. तुम्ही बरं. कितीही प्रिसाईज काम करा, हं, ते शेवटी कसं आहे तुमची जी फ्लोर लेवल असते हं, त्याच्यामध्ये एक वॉटर लेवलच्या मेंटेन करण्यासाठी हं, पाणी कुठे साचू नये म्हणून हं. फ्लोर लेवलला पण एक उतार दिलेला असतो. बरोबर. त्यामुळे सुद्धा तुम्हाला ती अडचण दूर करता येत नाही आणि मग हं. ते करायला गेलं तर मग कुठेतरी एक बाजू वर येते, एक बाजू खाली जाते बरोबर. आणि मग ते परत अलाइनमेंट होत नाही, दरवाजा कुठेतरी वाकडा तिकडा होतो. हं. ते एक्सपेरिमेंटच आहेत. खूप लोकांनी केले, पण बरं. 100% सक्सेसफुल नाही आहे त्याच्यामध्ये. बरोबर. 90% लोकं म्हणतात आम्ही सॅटिस्फॅक्शन आहे, म्हणजे सॅटिस्फॅक्शन देतो आम्ही हं. आणि सॅटिस्फॅक्शन क्लायंट पण आहेत. हं. ते एकदम स्ट्रेट लेवल ठिकाणी ठीक आहेत आणि त्यांना फक्त जुजबीज फर्निचर करायचे. हां. त्यांच्यासाठी ठीक आहे ते. म्हणजे 100% इंटिरियर डिझाइन करायचं आणि ते डिझाइन करताना गरजेनुसार करायचं आहे, हं. ते पॉसिबल नाही त्याच्यामध्ये. ओके. मला हे सुचवायचं आहे, की तुम्ही जरूर करा, हरकत नाही तुम्हाला जे योग्य वाटतं ते. हं. पण ह्या काम करताना तुम्हाला कुठेही हं. ऑन साइट काम केलेलं कधी पण चांगलं. म्हणजे तुम्ही हं. ऑन साइटच प्रिफर करता. हां, सगळ्यात सोपं आहे आणि प्रत्येकाच्या ट्रस्ट फॅक्टर आहे ना शेवटी. ओके. आता एक परवा माझा एक क्लायंटनं मला सांगितलं, की मी एकाकडनं फर्निचर घेतलंय, रेडीमेड फर्निचर. आता ते घरी आणल्यानंतर इन्स्टॉल करताना खूप अडचणी झाल्या. पाठीमागे गॅप भरपूर राहिला. गॅप राहिल्यानंतर तिचं जाळं व्हायला लागलं. हं. आता जाळं झालं ठीक आहे, पण त्याच्या पाठीमागं मेन काय त्यांनी प्लायवूड सांगितलं आणि मटेरियल MDF यूज केलं त्यांनी. बरोबर. आता MDF काय आहे? शेवटी भुसा आहे. हं. म्हणजे तुम्हाला सांगितलं एक आणि करतायत एक. हे तुमच्या दृष्टिकोनातून योग्य असेल तर तुम्ही ते खर्च करा. नाही, माझा हं. प्रश्न ह्या अँगलनी होता. कारण मी आणि माझी वाईफ दोघं पण आम्ही जॉब करतो. बरोबर आहे. त्यामुळं शक्यतो घरी असत नाही आम्ही. म्हणजे बरोबर, बरोबर. तुमच्या टायमिंगला, अगदी, तुमच्या अगदी, वर्किंग टायमिंगला. अगदी, अगदी. म्हणून मी हा पर्यायाचा विचार करत मग होतो. त्यासाठी आमची ॲक्चुअली काय माहिती आहे का, आमची एक टीम आहे हं. स्वतःची, जी गेली 23 वर्षापासून आहे. हं. आता ह्या टीमचं कसं आहे, शेवटी तुम्ही माझ्याकडे आलात तर माझ्या टीमकडे बघून नाही आलात, पण माझ्याकडे बघून आलात. बरोबर. मी इस्टॅब्लिश आहे म्हणून. हं. ठीक आहे. आता माझी टीम ही ट्रेन टीम आहे, की ज्याच्यामध्ये ती कुठे काहीतरी झालं, नुकसान होऊ नये आणि त्याच्यानंतर आम्ही कॅमेरे पण लावतो. साईटवर काही काम अच्छा, चालू आहे, म्हणजे तुम्ही सिक्युरिटीची पण गॅरंटी घेता. गॅरंटी घेतो. बरं. त्याचं रिझन आहे की शेवटी ट्रस्ट फॅक्टर आहे ना. तुम्ही आलात, तुम्ही शेवटी पैसे तुमचे जे आहेत, त्या गोष्टीला काही ना काहीतरी महत्त्व आहे. हं. मी पण तसं झिरोतनं वर आलेलो आहे. मी काही एकदम असं माझ्याकडे पण भरपूर पैसे आहेत आणि तुमचं इंटिरियर करायला बसलो, तुम्ही 10 लाख रुपये द्या मी करतो, असं नाही आहे. तुमचे जरूर तुमच्या ज्या काही गोष्टीला सोप्या-सोपं करता म्हणजे येईल. तुम्ही सुरक्षिततेची काळजी घेता, हा एक तुमचा प्लस पॉइंट आहे. प्लस पॉइंट आहे. हो. ओके. तुम्ही जे आत्तापर्यंत मला सांगितलं त्याच्यातून मला कन्व्हिन्स झालंय की तुम्ही माझं जर इंटेरियर डिझायनिंग कराल तर
प्रॉपरली कराल, कारण तुम्ही हम्म. बऱ्याच गोष्टींची त्याच्यामध्ये काळजी घेता, अगदी मटेरियल पासून, सिक्युरिटी पासून, माझ्या जागेबद्दल, त्याचं व्यवस्थित नियोजन कसं करायचं त्याबद्दल. परत तुम्ही हे पण सांगताय की ते एका फ्लोमध्ये का करायचं, बरोबर म्हणजे आहे. अशा बऱ्याच गोष्टींबद्दल तुम्ही माझ्या काही शंका होत्या त्यांचं समाधान केलेलं आहे. परंतु मला असं विचारायचं आहे की जे मला म्हणजे आमच्या मनात आहे ते प्रत्यक्षात आणण्यासाठी, किंवा जे हम्म. आम्ही बघतो हम्म. हम्म. रील्समध्ये म्हणा किंवा पिंटरेस्टवरती म्हणा, तर ते एक्झॅक्टली कसं मी म्हणजे ते कसं कन्व्हिन्स म्हणजे करू तुम्हाला असं माझ्या वाटतं की पार्टनरला सुद्धा, की हा हा आपलं इंटेरियर डिझाईन जर यांच्याकडूनच करून घेतलं तर ते असंच दिसेल. हा म्हणजे तुमच्या एक माइंडमध्ये एक मला असं पिक्चर दिसतंय हम्म. की तो तशाला तसा तुमच्या घरात काहीतरी करायचंय. येस येस. बरोबर आहे ना? हम्म. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही कुठेतरी बघितलं असेल गुगलवर, म्हणजे कुठेतरी कोणाकडे तरी बघितलं असेल. हम्म. ठीक आहे, तसं आपण करू शकतो. हम्म. पण माझा एक असं सांगायचा उद्देश आहे, आपण करताना एक विचार लक्षात ठेवा की ते जे पिक्चर पाहताय तुम्ही, किंवा तुम्ही जे पिक्चर घेऊन माझ्याकडे येताय, हम्म. ॲक्च्युली ती जी जागा आहे आणि तुमची जागा जी आहे ती सिमिलर आहे का? हम्म. ती जर सिमिलर असेल तर आपण मग त्याला कॉपी पेस्ट करू शकतो. हम्म. पण माझं माझं म्हणण्याचा उद्देश एकच आहे की ती कॉपी पेस्ट करण्यापेक्षा तुमचं काही स्वप्न आहे ना, हम्म. ते स्वप्नाप्रमाणे करा ना. दुसऱ्याच्या स्वप्नाप्रमाणे तुम्ही का करताय? बरोबर. तुमचे स्वप्न आहेत, सांगा ना मला असं नाही असं पाहिजे, मी करतो. ओके. मग मी करायला तयार आहे ना. तुमच्या स्वप्नासाठी तुम्ही घर म्हणजे घेतलेलं आहे. तुमची अशी काही एखादी मीटिंग आहे का की ज्याच्यामध्ये आपण जर एकत्र बसलो हम्म. तर तुम्ही एखादी थीम डिझाईन करता, किंवा आमचं मत विचारात घेता आणि त्यानंतर तुम्ही आम्हाला काही सॅम्पल्स शो करता, हो असं हो काय हो आहे का तुमची आहे समस्या? आहे आहे. आमच्याकडे कसं आहे फॅसिलिटी, काही तुम्ही जेव्हा आमच्याकडे ऑफिसमध्ये याल हम्म. तर आमचं एक सेपरेट एक्सपिरियन्स सेंटर आहे. अच्छा. एक्सपिरियन्स सेंटर म्हणजे असं आहे की तुम्ही आल्यानंतर तुमच्याकडनं आम्ही पूर्ण तुमची सायकोलॉजी हम्म. किंवा तुमचं दिनचर्या हम्म. हे सगळं समजून घेतो, अच्छा. आणि मग त्याला अनुसरून आम्ही डिझाईन देतो, हम्म. आणि त्याच्यानंतर एक थीम सुचवतो. हम्म. तुम्हाला योग्य वाटली हम्म. तर ते करू शकतो. तुम्हाला असं वाटलं त्यात तो कलर आवडत नाहीये हम्म. किंवा तो असं आणि असं पाहिजे, हम्म. तर ते का समजून घ्यायला पाहिजे की हम्म. असंच असायला पाहिजे आणि तसं नसायला पाहिजे, हम्म. ते पण आम्ही तुम्हाला समजून सांगतो. जर इन केस तुम्हाला तसं पटलं की बाबा हे योग्य रीतीने चाललंय, हम्म. मग आपण गो हेड करतो. अदरवाईज तुम्ही म्हणाल तोपर्यंत आम्ही डिझाईन पण तुम्हाला सोल्युशन देतोच ना. हम्म. अच्छा. आमच्या फ्लॅटमध्ये आम्हाला एका रूममध्ये, मी हम्म. आता प्रोफेशननी प्रोग्रॅमर आहे, हम्म. तर मला थोडंसं काम करताना एकदम असं लाईव्हली वाटेल हां हां असं हां जर काही ब्लेंड आणता येईल तर ते त्या प्रकारचं ब्लेंड आणता येईल का डिझाईनमधून सुद्धा? एक्झॅक्टली माझं तेच म्हणणं आहे. तुम्हाला लक्षात घ्या, दिनचर्या काय आहे हम्म. किंवा तुमच्या गरजा काय आहेत, येस. त्यानुसार इंटिरियर डिझाईन करणं. आता हे जे इंटिरियर डिझाईन म्हणजे तुमचं प्रोफेशनल एक विचार केला, तुमचं स्टुडिओ वेगळा किंवा तुमचं घर वेगळं, बरोबर. पण घरामध्ये सुद्धा तुम्हाला ती फॅसिलिटी पाहिजे. हम्म. मग ते कशी पाहिजे, काय नाही पाहिजे, तुमची जागा किती आहे, ते जगताना सुद्धा कुठे अडचण नाही आली पाहिजे, आणि हे सुद्धा प्रोफेशनल जगता आलं पाहिजे. तर बरोबर. हे जगताना आम्ही त्याची काळजी घेतोच ना त्याच्यामध्ये. अच्छा. म्हणजे आता मी जनरली काय होतं की आम्ही मार्केटमध्ये जातो, आम्हाला काही काही DIY मध्ये किंवा इकडे तिकडे खूप चांगल्या गोष्टी दिसतात, मग आम्ही आणतो खरेदी करून आणि ते आणून ठेवतो कुठंतरी की ह्यानी घर चांगलं दिसेल, त्याने घर चांगलं दिसेल. बरोबर पण बरोबर. घर तर काही चांगलं दिसत नाही, उलटा तो पसाराच पसारा वाढत वाढत जातो. जातो. तर म्हणजे ते डेकोरेशन टाईपमध्ये जातंय आमचं जरा. तर आम्हाला थोडंसं सांगा की हे डेकोरेशन करणं, असं वस्तू घेऊन येणं आणि इंटेरियर करणं, याच्यामध्ये काही तुम्हाला फरक अच्छा. आहे असं वाटतं का? नाही, हे बघा, एक सांगतो तुम्हाला. तुम्हाला एक छंद आहे की कुठतरी गोष्ट चांगली दिसली ती घेऊन यायची. येस. तो छंद आहे, बर. तो डेकोरेशन नाहीये. तुम्हाला वाटलं की मूर्ती खूप छान दिसते म्हणून तुम्ही घेऊन आलात, ते फोटोग्राफ चांगले लावून तुम्ही घेऊन आलात, एखादं झाड चांगलं म्हणून तुम्ही घेऊन आलात. ही एक छंद आहे, काहीतरी जोपासायचा, आणि ते तुम्ही आणलाय. बरोबर. पण अशी जर गोष्टी पहिल्या तुम्ही मला सांगितल्या की बाबा ह्या गोष्टीला मला असं मला छंद आहे आणि त्यानुसार मला तुमचं डिझाईन करून द्या. अच्छा, म्हणजे तुम्ही माझे छंद पण विचारात घेणार आहात इंटेरियर का करताना? नाही? कारण तुमचं हे बघा, तुम्ही जगताय कशासाठी? जे तुम्ही सगळ्या गोष्टीचा विचार करता ना, कारण माणूस एक असा आहे किंवा आपण जे मनुष्य प्राणीच असा आहे की 8 दिवसाला जे काही ना काहीतरी विचार चेंज होतात. Yes, yes. किती काही तुम्ही मोठं घर घ्यायला घेतलं, 1 करोडचं घर घ्या नाही तर 10 कोटीचं घर घ्या, तुम्ही चेंज होणार ना. मग त्या फ्युचरिस्टिक आणि आत्ताचे काय नीड्स आहेत ह्याला सुटेबल कसं करायचं, ह्या करताना आपल्याला डेकोरेशन करायचं की इंटिरियर करायचं. मग हा डेकोरेशन करताना तुमचा जो विचार आलेला आहे तो पण आपण आत्मसात करू. पण माझं एवढंच म्हणणं आहे की डेकोरेशनकडे न भर देता तुम्ही पहिलं तुमच्या प्रायोरिटीजला भर द्या. बर. आणि प्रायोरिटीजला देत असताना
तुम्ही जसं छंद जोपासताय, हम्म. मला गिटार वाजवायची, तर गिटार पण पाहिजे, त्याचं डेकोरेशन करून छान आपण बरं ते दिसायला सुंदर दिसेल आणि तुम्हाला पाहिजे तेव्हा वाजवायला उपयोगी पडेल. बरं. आता आम्ही दोघंच आहोत इथं राहणारे. बरोबर ओके, आहे. पुढं फॅमिली वाढू शकते किंवा आई वडील आहेत ते येऊ शकतात. बरोबर. तर त्यानुसार माझं जे इंटिरियर आहे ते अलाइंड असेल का, हो हो हे तुम्ही विचारात घ्याल? हो, मगाशी जसं म्हणलं हम्म. तुम्हाला की तुमच्याकडे पाहुणे कोण येतात, हम्म. त्याचाही विचार करा तुम्ही. बरं. आता पाहुणे म्हणजे सेन्स आई वडील नाही, बरं, आई वडील आपल्या घरात असणारच आहेत, हो, सासू बरोबर सासरे आहे. पण असणारच आहेत. हां. मग त्यांची आता गरज काय असणार आहे, त्यांच्याकडे काय औषधं लागणार असतील, हम्म. किंवा कोणाला काठीत धरावं लागते, हम्म. कोणाला चष्मा ठेवायला जागा लागते, हम्म. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार आपण करायला हवा हम्म. घरामध्ये. आणि आपण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विचार केला तर ट्राय सीझनमध्ये राहतो आपण. बरोबर. एका सीझनमध्ये राहत नाही की आपल्याकडे हिवाळा म्हणजे हिवाळ्यात असतो हम्म. आणि पावसाळा म्हणजे पावसाळ्यात असतो. बरोबर. म्हणून याचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे किंवा आपण आपल्याकडे स्टोरेज किती असायला पाहिजे. बरोबर. आणि स्टोरेज असताना म्हणजे उन्हाळ्याचे कपडे आपण हिवाळ्यात घालत नाही आणि हिवाळ्याचे कपडे पावसाळ्यात घालत नाही. बरोबर. ठीक आहे, तर एक वेळेस ते चालून जाऊ शकतं. एक वेळेस विचार केला तर स्वेटर तुम्ही पावसाळ्यात घातलं तरी चालू शकतं, हम्म. तर थंडगार असतं, पण उन्हाळ्यात नाही घालू शकत ना तुम्ही. बरोबर. म्हणून हे प्रत्येक गोष्टीचा विचार हा खूप करणं गरजेचं आहे. आणि करत असताना हम्म. तुमच्या आई वडील किंवा जे काही तुमचे सासू सासरे येत असतील त्याचा विचार सुद्धा तुम्ही ते करायला हवा घरामध्ये येत असताना. बरोबर. तुम्ही एकटे राहत नाही आहेत घरामध्ये, हे पहिलं एक निश्चित विचार करून घ्या. तुमच्याबरोबर आई वडील राहणार आहेत, म्हणजे बहीण पण येणार आहे किंवा सासू सासरे पण येणार आहेत, मामा मामी येणार आहेत. त्याचबरोबर तुमच्याकडे अनेक असे पक्षी पण येणार आहेत, ते पण पाहुणे आहेत घरातले. बरोबर. त्यांना पण थोडंसं घ्यायला पाहिजे. आपण म्हणतो यार ते माझ्याकडे पोपट येऊन बसतो, हम्म. मग ते पोपटाला पण काहीतरी आपल्याकडे ते ते सुद्धा म्हणजे विचार तुम्ही करायला पाहिजे. बाहेरून येणाऱ्या प्राण्यांचा सुद्धा विचार करता तुमच्या करावा. interior. कारण तुमचं घर एकट्याचं नसतं ते. बर. घर हे सगळ्यांचं असतं. त्याच्यामध्ये त्याचा विचार करायला पाहिजे की आपण म्हणतो ना, घरामध्ये खूप पाली येत आहेत. हम्म. तर पाली काय येत आहेत? त्याचं रिझन आहे तुमच्या घरात काय कचरा किंवा अजून काही तुमच्याकडे किडे किंवा अजून काय काय घाण साचून ठेवलेली आहे. हम्म. म्हणजे वेल ऑर्गनाइज घर नाही, त्यामुळे त्याच्या अडचणी येतात. बरोबर. आणि पाल येणं काही वाईट नाही आहे, पण ठीक आहे, ते घाण काढायला येते. आपण ह्या पण गोष्टी समजून घ्यायला पाहिजेत. पण आपण आता ते ठीक आहे, चला आपल्याला कोणाला घाण वाटते ते घाण, ठीक आहे, हरकत नाही. पण आपण मला सांगायचा उद्देश असा आहे की घर तुमचं एकट्याचं नाही आहे, हम्म. सगळ्यांचं घर आहे. त्या सगळ्याच गोष्टीचा विचार करा. बरोबर. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की आज आज तुम्ही घर घेतलं आणि उद्या जाऊन फर्निचर मॉलमध्ये गेला आणि फर्निचर बाय करून आणलं आणि लावलं, याचा अर्थ इंटेरियर केलं असा होत नाही. अजिबात नाही होत, होऊ शकत नाही. बरं. आता माझ्याकडे अनेक क्लायंटने आणलेलं आहे आणि झालं काय की त्यांनी मला सांगितलं की सर मला खूप सोफा सेट आवडलेला आहे आणि मला तो घ्यायचाच आहे, काही करून तुम्ही ते त्याच्यामध्ये पकडू नका. म्हटलं वेल अँड गुड, तुला आवडलं असेल तुम्ही घेऊन या. ते घेऊन आले, सगळं घर झालेलं आहे आणि सगळं घर झाल्यानंतर त्यांना ती सोफा सेट घेऊन यायचाच अडचण झाली. का? त्यांनी सायझेस काहीच माहिती नाहीत आणि त्यांनी विचारही केला नाही. तिथं मॉलमध्ये मोकळी जागा असते आणि मोकळी जागा असल्यानंतर तिथं होतं काय की ते छान कलर स्कीममध्ये लाईट इफेक्टमध्ये दिसतो आणि आपल्याला वाटतं अरे आपण हाच घेऊ. बरोबर. आणि आपली जागा असते लहान आणि ते बसायला आणि आणला कसा तरी ओढून, पेंटही खराब झाला, काही ठिकाणी खरचटलं, ठीक आहे, ते आपण व्यवस्थित वेल मेंटेन केलं. पण जेव्हा ते ठेवल्यानंतर जागाच राहिली नाही फिरायला. म्हणजे काय झाला अर्थ? ते तुम्ही पैसे खर्च करताय, पण ते योग्य ठिकाणी खर्च करताय का? नाही. खर्च करायला मी तेच सांगतोय तुम्हाला की योग्य ठिकाणी खर्च करा, जिथे गरज आहे तिथे. सर, माझा आणखी एक क्वेश्चन आहे. म्हणजे आता काय होतं की इंटेरियर डिझाईनची कॉस्ट ही एकदम अशी 5 लाख, 10 लाख, 20 लाख अशा घरात जाते, बरोबर? तर याच्यामध्ये तुमच्याकडे काही स्कीम्स वगैरे आहेत का की ज्याच्यामध्ये आम्ही त्या घेऊ शकतो आणि त्या प्रकारे पेमेंट करू शकतो? हो, म्हणजे अर्थात कसं आहे, आता मी मगाशी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही ज्यावेळेस तुम्ही हळू टप्प्याटप्प्यात काम करता, ते होतं का टप्प्याटप्प्यात तुमच्याकडे पेमेंट्सचे अरेंजमेंट नसते. ड्यू टू रिझन की तुम्ही घर घेतलं, EMI हप्ता द्यायचा आहे किंवा अजून काय होतंय, ह्या अनेक गोष्टी त्याच्यामध्ये ते सर्टन अमाऊंट पटकन आपल्याकडे उपलब्ध होत नसते. मग त्यासाठी आम्ही काय केलं तयार की तुमच्या अशा गोष्टीसाठी की तुमचं बजेट समजा एक्स अमाऊंट आहे आणि मी जे काही कोटेशन काढले तुमच्या गरजेनुसार, तुमच्या याच्या डिझाईननुसार, त्याचं कोटेशन जातं आहे एवढी एक अमाऊंट. तर त्या अमाऊंटसाठी जे काही एक्स्ट्रा अमाऊंट आहे त्यासाठी आम्ही EMIची उपलब्धता करून दिलेली आहे तुम्हाला. आणि तो तुमच्या सोपं कसं करता येईल, कारण काय होतं, आज तुम्ही जर खर्च केलेला एक कॉस्ट आहे ती उद्या 1 महिन्यानी किंवा 2 महिन्यांनी किंवा असं करा की पुढच्या वर्षी जरी तुम्ही नवीन फर्निचर तयार करायचं झालं
तर ते फर्निचर करताना तुम्हाला ती कॉस्ट जी आहे ना, आता जे काही कॉस्ट मार्केटला मिळते ती पुढच्या वर्षी तीच मिळेल याची गॅरंटी नाही आहे. ती वाढलेलीच असेल. दरवर्षी तुम्ही बघता इम्प्लिमेंट प्रत्येक गोष्टीमध्ये होतच आहे. आणि आजचा रुपयाची कॉस्ट किती आहे, उद्याची रुपयाची कॉस्ट किती आहे, हे सुद्धा तुम्हाला कळतच आहे. बरोबर. त्यामुळं मी सजेस्ट की लोकांना सगळ्यांना स्वप्न साकार करायचेच आहेत. पण काही लिमिटेशन आहेत, तर त्या लिमिटेशनला दूर कसं करता येईल म्हणून आपण EMIची व्यवस्था करून दिलेली आहे. माझा एक असा प्रश्न आहे की इंटेरियर डिझाईन करू का इंटेरियर डेकोरेशन करू, नक्की याच्यावरती तुमचं काय मत? अरे वाह! खूप छान. तसं बघितलं तर ॲक्च्युली काय आहे, लोकं आज बऱ्याच ठिकाणी म्हणजे माझ्याकडे येताना डेकोरेशनचाच विचार करून येतात. त्यांना खरी कॉन्सेप्ट काय आहे हेच माहीत नाही इंटिरियर करायचं. ॲक्च्युली तुमच्या जे काही तुम्ही जे फ्लॅट घेतलेला आहे, त्या फ्लॅटला साजेसं फर्निचर करणं हे इंटिरियर नाही आहे किंवा त्याला कलर कॉम्बिनेशन करणं हे सुद्धा इंटिरियर नाही आहे. आपण त्याला भर जास्त देऊन न देता आपण डेली रुटीनला जे काही सोपं करता येईल आणि त्याप्रमाणे डिझाईन करून घेणं म्हणजे त्याला इंटिरियर डिझाईन करणं हे माझ्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर. मग त्यात आपण काय विचार करायला पाहिजे, की डेकोरेशन करताना कलर कॉम्बिनेशनचा विचार येणार, वॉलपेपरचा विचार येणार, कुठलं झाड कुठे लावायचं किंवा लाईट कुठे लावायचा. हा डेकोरेशनचा प्रकार आहे. हे मान्य आहे. आपण त्याला प्राधान्य देऊ. पण ते 10% देऊ. 90% तुमची जी युटिलिटी आहे घराची, त्याला जास्तीत जास्त कसा उपयोगात आणता येईल, त्याचा उपयोग करून घेऊ आणि त्याच्यानंतर मग डेकोरेशन करू, असं माझं तुम्हाला माझ्यातर्फे सजेशन असेल. सर, तुम्ही जी उत्तरं दिली आत्तापर्यंत, मी काय प्रश्न विचारले माझ्या नॉलेजनुसार बरोबर. आणि माझं जे इंटेरियर करायचं आहे त्याच्यानुसार, तर मला ते सगळे आवडलेले आहेत आणि मी इंटेरियर डिझाईन करेल तर तुमच्याकडूनच करून घेईल असं मला तरी आत्ता माझी धारणा झालेली आहे. पण तुम्ही जे माझ्या घरामध्ये माझ्या 3 कॅट्स आहेत त्यांचा विचार करा इंटेरियर डिझाईन करताना. तुम्ही मगाशी पोपटाचं सांगितलं, तसं माझ्या मांजरांचा पण विचार करायला असं नक्की, मला नक्की, वाटतं. नक्कीच. ते करावंच लागणार आहे. आणि कसं आहे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे, की तुम्ही एकटे राहत नाहीत घरामध्ये आणि घर तुमचं स्वतःचं एकट्याचं नाही आहे. त्याच्याबरोबर सगळे आले त्याच्यामध्ये. प्राणी आले किंवा इतर गोष्टी पण आल्या. म्हणजे पाहुणे पण आले. तर त्याचा म्हणजे मी सांगायचा उद्देशच तो आहे, की इंटिरियर करताना मी सगळ्याचा विचार करतो. आणि तुम्ही हे मगाशी रिअलाईज पण केलं, की बाबा आपण करताना हा पण विचार करायला हवा. आणि तुमच्याकडे प्लस पॉईंट काय, की तुमच्याकडे 3 कॅट्स आहेत. त्याचा विचार करणं खूप आवश्यकच आहे. कारण प्रत्येकाला ते आवडेल, म्हणजे आल्यानंतर पाहुणे आवडेल असं काही नाही आहे. बरोबर आहे. तुम्हाला थिंकिंग चांगलं आहे तुमचं. प्राणी सांभाळायचे, तिला आवड ठेवून घ्यायचे. पण आता त्यांना एक कुठेतरी राहायला, कुठेतरी ठेवायला जागा पण करायला हवी. बरोबर. याचा नक्की विचार करेल मी तुमच्याबरोबर. आणि इतरांना पण तसंच सुचवायला तुम्ही सांगा, की बाबा घरात पाळायचे तर ठीक आहे, पण प्राणी पाळण्यापेक्षा आपण त्यांची जबाबदारी घेतली जबाबदारी घेतली पाहिजे ती. बरोबर. तर आज आपण चर्चा केली इंटेरियर डिझाईन या विषयावर संजय नवगिरे सरांसोबत आणि जाणून घेतलं तुमच्या मनातील काही प्रश्नांबद्दल. तुम्हाला यापेक्षाही काही वेगळे प्रश्न पडलेले असतील तर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता. धन्यवाद.